हाय, हॅलो, नमस्कार. मी अश्विनी. तर मी तुम्हाला आज 34 साइज प्रिन्सेस कटची कटिंग दाखवणार आहे. उंची 14 इंच घेतलेले आहे आपण. छाती आहे ती 34 इंच आणि कंबर आहे ती 28 इंच घेतलेली आहे. सगळ्यात पहिला आहे ती उंची घेऊया आपण. 1.5 इंच प्लस करायचे. 15.5 इंचाची उंची घ्यायची आहे. मार्किंग करून घ्या. त्याच्यानंतर आहे ते आपण शोल्डरची मार्किंग करायची. मी इथे शोल्डर आहे ते 5.5 इंच घेतलेलं आहे. आर्महोल आहे ते मी 6.5 इंच घेतलेला आहे. त्याच्यानंतर तुम्ही स्केलने मार्किंग जॉईन करून घ्यायची आहे. अर्धा इंचापेक्षा थोडंसं कमी घेऊन शोल्डरला आपण ही पट्टी अटॅच करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर 8.5 इंच घ्यायचं आहे आणि 2 इंचाची मार्जिन घ्यायची आहे. 10.5 इंच आपण वरती घेतले, तर अर्धा इंच आपण इथं खाली कमी करून घ्यायचं आहे. वरती आपण इथून दोघांचा मध्य काढायचा आहे आपल्याला. आर्महोलच्या शेपसाठी 1 इंच आणि 1.5 इंच आपल्याला मार्किंग करून घ्यायचे आहे. प्रिन्सेस कटचा आपल्याला पॉईंट काढायचा आहे. मी इथे 3.5 इंच घेतलेला आहे. वरतून हाईट आहे ती 4 इंच घ्यायची आहे. जर पाहिजे असेल तर आपण 4.5 इंचापर्यंत पण घेऊ शकतो. खाली आहे ते 1.5 इंच घ्यायचे आहे. परत वरती 2 इंच घ्यायचं आहे. सरळ रेष मारून घ्यायची आहे आपल्याला आणि परत साईडने आपल्याला 1.5 इंच वाढून पण घ्यायचं आहे. त्याच्यानंतर प्रिन्सेस आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला. नंतर आर्महोलचा शेप द्यायचा आहे. खाली सुद्धा गोलाकार असा शेप देऊन घ्यायचा आहे प्रिन्सेस कटला. ह्या अशा शेपने आहे ना तुमचा प्रिन्सेस कट खूप छान बसतो. पफ सुद्धा खूप छान येतो. इथं गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. शोल्डर आहे ते 2 इंच आपण घेऊ शकतो. 2 ते 2.5 इंचापर्यंत तुम्ही घेऊ शकता. कोणाकोणाला शोल्डर पट्टी कमी पाहिजे असेल तर तुम्ही 2.5 इंचही घेऊ शकता. त्याच्यानंतर आपण आहे ते हे पॅटर्न कटिंग करून घेणार आहोत. फ्रंट आणि बॅक साइड दोन्ही भाग आहे त्याच्यामध्ये आपण ते कटिंग करून घ्यायचे आहेत. ॲज इट इज जेवढे आहेत तेवढे सगळे, कारण की ह्याच्यामध्ये आपण मार्जिन सुद्धा ॲड केलेले आहे. मधून कटिंग करून घ्यायचं म्हणजे बॅक साइड आणि फ्रंट साइड दोन साइड अशा आपल्याला निघतात. हा जो एक्स्ट्रा आहे पॉइंटचा तो आपण कटिंग करून घेणार आहे बॅक साइडचा. नंतर तो आकार जो आहे पॉइंटचा तो कापून घ्यायचा आहे आपल्याला. आणि फ्रंटचा आर्महोल सुद्धा कटिंग करायचा आहे आपल्याला. मी गळा कटिंग नाही करत, प्रत्येकाच्या चॉईसनुसार मी अस्तरवरती गळा कटिंग करत असते. प्रत्येकाची गळ्याची उंची कमी जास्त असते त्याच्यामुळे. तर आपले ही मागचा पुढचा भाग झालेला आहे. तर आपण आता स्लीवचा बघूया. आर्महोल चेक केलाय मी, 8 इंच येत आहे. तर मी तुम्हाला दाखवते की तो कुठे यूज करायचा आहे आपल्याला ते. तर बाहीची उंची जी आहे ती 10 इंच आहे आणि बॉटम 5.5 इंचाचं आहे. तर आपण 1 इंच जास्त घेणार आहे. 11 इंच घेणार आहे आपण. आणि कॅप हाईट आहे ती 3.5 इंचाची घेणार आहे. आपण मगाशी 8 इंच शोल्डर मोजला ना, तर आपण त्याच्यामध्ये पाऊण इंच वाढून घ्यायचं आहे. 8 आहे तर आपण 8.25 घ्यायचं आहे. 2 इंचाचं मार्जिन घ्यायचं आहे. असं क्रॉस स्टेप ठेवून त्याचा मिडल काढायचा आहे आपल्याला.
आकार देण्यासाठी. आणि परत मग अर्धा इंच आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. खाली बॉटम आहे तो 5.5 इंच आणि 1.5 इंच प्लस किंवा 2 इंचही घेऊ शकतात तुम्ही. मी इथं खाली 7.5 घेतलेला आहे. 1.5 इंच मार्जिन घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर 2 इंचापर्यंत सरळ लाईन घ्यायची आणि तिथून आपण जो पॉइंट दिलेला आहे त्याला मिळून आकार द्यायचा आहे. अशी जर स्लीव्ज तुम्ही कटिंग केली तर बिलकुल स्लीव्जला घोळ देणार नाही. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून सांगा. आणि नंतर तुम्हाला कोणत्या साईजची कटिंग पाहिजे ते सुद्धा मला नक्की सांगा. फ्रंटचा आकार पण कट करून घ्यायचा आहे. तर फायनली कटिंग झालेली आहे. थँक यू वॉचिंग फॉर व्हिडिओ. कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ही कटिंग कशी वाटली आहे. थँक यू.